माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला। या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीचे महत्त्व सूर्यदेवाच्या दर्शनामुळे आहे। या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले होते, म्हणूनच ही सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते। तर यावर्षी मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे। सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी। माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला सूर्यपूजन करण्याची पद्धत आहे। या दिवशी आपण सूर्याची मनोभावे पूजा केली तर आपल्याला निरोगी आणि चांगले आरोग्य प्राप्त होते। सूर्यपूजेने आरोग्य आणि कीर्ती मिळते। सूर्यदेवाची पूजा केल्याने मुलगा आणि वडिलांमध्ये गोड नाते निर्माण होते। मुलाला आनंद मिळतो। शिक्षण, नोकरी आणि करिअरमध्ये कोणताही अडथळा राहत नाही। तसेच सर्व प्रकारचे शारीरिक